नमस्कार मित्रांनो. साप खरंच आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतो का? 99% लोकांना माहित नसतं. नागाबद्दल ही खास गोष्ट आणि तीच आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या चॅनलवरती. चला तर जाणून घेऊया आपण ही सापाबद्दलची खास गोष्ट. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भारतावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केले आहे. देशात प्रचंड प्रमाणात जैवविविधता आढळून येते. असंख्य प्रकारचे झाडे, प्राणी, पक्षी आढळून येतात. या सर्वांमध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे साप. भारतामध्ये सापाच्या हजारो प्रजाती आढळतात, परंतु त्यातील सर्वच प्रजाती ह्या काही विषारी नाहीत. भारतामध्ये जे काही साप आढळतात त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या सापांच्या जाती या विषारी आहेत. त्यामध्ये घोणस, मण्यार, फुरसे आणि नाग या 4 प्रमुख जातीचा समावेश होतो. या 4 सापाच्या जाती अत्यंत विषारी असतात. यांना बिग 4 असं देखील म्हटलं जातं. भारतात दरवर्षी साप चावल्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. याचे कारण देखील वेगवेगळे आहेत. परंतु आपल्याकडे सापाबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यातील मोठा गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारी असतो. याच गैरसमजामुळे आपण अनेकदा साप दिसताच त्याला मारतो. मात्र त्यामुळे सध्या भारतातील सापाची अनेक दुर्मिळ प्रजाती ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कुठेही साप दिसला तर त्याला न मारता किंवा पकडता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी. विशेष म्हणजे नाग प्रजातीचा सापाबद्दल असे देखील गैरसमज असतो की तुम्ही जर नाग आणि नागिन यांच्या जोडीपैकी एका सापाला मारलं तर दुसरा साप हा आपल्या जोडीदाराचा बदला घेतो. ज्या व्यक्तीने ह्या जोडीदाराला मारला आहे त्याला तो सर्पदंश करतो. असं काही ठिकाणी अशा घटना घडतात. मात्र तो निव्वळ योगायोग असतो, कारण नाग अशा प्रकारचा बदला कधी घेऊ शकत नाहीत. साप कोणत्याही जातीचा असू द्या, त्याचा मेंदू हा अत्यंत छोटा असतो, त्यामुळे तो कोणत्याही गोष्टी लक्षात ठेवू शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये तो आपल्या जोडीदाराचा बदला कसा घेणार? त्यामुळे नाग किंवा इतर कुठलाही साप अशा प्रकारचा बदला कधीच घेत नाहीत. काही ठिकाणी योगायोगाने अशी घटना घडते. त्यामुळे सर्वत्र अशी अफवा पसरते की नागाने बदला घेतला, परंतु तो एक योगायोग असतो. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.